तर बघू शकता इथे झाडं लावलेली आहे. लाईट घ्यायला आलो आणि इथे डिफरंट लाईट्सला बघू शकता, एकदम भारी आहे. विशाल मोमोज आहे ना, इथे मोमोज खाण्यासाठी आलेलो आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. व्हरायटी ब्लॉगर आणि तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी ते झाडं आणलेले होते गुलाबाचे वगैरे, तर ते लावायचे. आता ह्या 2 कुंड्या आहेत, त्याचे झाड लावून देते आणि अर्ध्याच माती भरणार. जेव्हा अजून लागेल ना तेव्हा परत माती घेऊन येणार मी. तर आता मी याला ना एक होल पाडते, कारण ते पाणी निघून जायला पाहिजे. जर आपण होल नाही पाडले तर कसे मुळं सडून जातात आणि मग झाडं लवकर मरून जातात. त्याच्यामुळे ना एक होल पाडायचा आणि वरती काहीतरी ठेवून द्यायचं. त्याच्यावर नाही ठेवलं तर चालतं, पण मग एक खूप होल पाडले मग 4-5, मग त्याच्यावर ते काय म्हणतात कौलाचे तुकडे वगैरे असं ठेवून द्यायचं. पण मी एकच होल पाडते, मग ठेवायची काही गरज नाही. तर आता एक होल पाडून घेते आणि मग झाडं लावून देते. आणि फ्रंट डोअर पण क्लीन करायचंय मला आणि स्वयंपाक झालेला इथे माझा. तर चला, तर मी ते झाडं ठेवले म्हणून ते पाणी आता मी एक होल पाडून घेते. तर बघू शकता असा होल पाडलेला आहे. तर असं होल पाडलेले आहे आणि इतकं गरम आहे ना. तर इथे कुंड्यांना होल पाडले, त्याच्याला आता झाड लावून घेऊ आपण. इथे आणलेले आहे कुंड्या, माती वगैरे ती माती आहे आणि हे झाड लावायचे गुलाबाचे 2 ते लावले ना. अजून माती उरली तर मग ती बाकीची पण झाड एक लावून देईल, कारण एवढी माती पुरणार नाही. तर आता वरतून अर्धी माती घेऊन येते आणि ती मिक्स करून माती लावणार. तर आता इथे ना माती घेऊन आली मी गच्चीवरून, ती आणि ती माती मिक्स करते याच्यामध्ये आणि मग झाड लावणार. आणि हे 2 गुलाब लावायचे आहे. हा एक, याला मस्त फुल आलेले बघू शकता, आणि हा रेडवाला, त्याला पण आता कळी येतेच इथे. तर आता मिक्स करून लावते. आणि आपली ही नर्सरीतून आणलेली माती लाल कलरची. आता पहिल्या याच्यात लावू, लाल याच्यात. तर बघू शकता असं कौलाचं कपची आहे ना, ती होलवर ठेवणार अशी इथे. मग माती टाकणार आधी.
बघू शकता इथे झाडं लावलेली आहे आपली. बघू शकता इथे. आणि हे गुलाब, हा गुलाब तिन्ही कुंड्यांमध्ये लावलेले आहे मी आज. आणि हे फक्त राहिलं जास्वंदी लावायची, तर ती लावेलच. आणि हे आधीच लावलं होतं मी, तर ह्या 3 लावलेल्या आहे. तर बघू शकता इथे झाडं लावलेली आहे. इथे गुलाबाचं ठेवलं आणि याला मस्त कळ्या पण आलेल्या आहे इथे. तर उन्हामध्ये कसे झाडं खूप फुलं येतात. आणि ह्या साईडला हे ऑरेंज गुलाब ठेवलेला आहे आणि ह्या साईडला रेड. तर खाली मी कुंडी ठेवली, त्याच्या ऐवजी ना मला दुसरं काहीतरी ठेवावं लागेल वीट सारखं. जसं मी ह्या कुंडीला ठेवलेलं आहे ना वीट, तशी एक वीट आणून ठेवावं लागेल, तेव्हा ते वरती उंच जरा. आणि अशी आपली झाडं लावून झालेली आहेत फुलांची, मस्त उन्हात ठेवून झाले आहे. फक्त आता हे लावायचं आहे. याला बघू शकतो किती फुलं आलेली, एकदम मस्त फुलं आलेली आहे. तर आता हे लावून देईल आणि मग झालं. तर चला आता घर झाडायचंय, घर आवरलं नाही. आणि घर आवरलं की नंतर इथे आवरून झालेलं आहे. आणि इतकं भारी वाटतंय ना, फ्रेश वाटतंय. मस्त आवरल्यानंतर, झाडं लावल्यानंतर इतकं छान वाटतंय. तर तेच आता ना थोड्या वेळाने फ्रेंच डोअर पण पुसायचे, जेवण झालं की पूर्ण फ्रेंच डोअर हे सगळं पुसून टाकणार आज. तर आजचं तेवढंच काम. आणि बाकी स्वयंपाक लवकर झाल्यामुळे माझं पटापट कामं झाले. आणि झाडं पण मस्त छान पैकी लावून झालेली आहे. आणि भरपूर ऊन आहे. तर आता इथे फ्रेंच डोअर पुसायचे, मला तरीचे राहिले पुसायचे. तर पुसून घेऊ. आणि पडदी धुतलेली आहे ना, तर मग ते पण लावून द्यायची संध्याकाळी. तर आधी ना धूळ सगळी काढून घ्यायची, त्याच्यानंतर मग क्लिनरने कॉलिंगने पुसून घेणार. तर आधी ना धूळ काढून घेते दुसऱ्या कपड्याने. तर आधी ह्या साईडचं पुसून घेते, हे आणि मग त्या साईडचं पुसून घेणार. तर आता एक पुसून घेते सगळं. तर इथे मी आता फ्रेंच डोअर पुसून घेते. फ्रेंच डोअर आतून पुसते आधी, नंतर बाहेरून सगळी बाजू पुसणार. तर मधून ना ज्या पाईप आहे ना फ्रेंच डोअरचे पाईप छोटे छोटे, तर त्याच्यावर धूळ आलेली असते, कोपरे एकदम नीट पुसावं लागतात. तर खूप दिवस झाले फ्रेंच डोअर पुसलेच नाही मी. तर म्हटलं चला आज पुसून घेऊ. गार्डनिंगचं काम झालंच आहे, तर म्हटलं चला आता फ्रेंच डोअर पण पुसून घेऊ. कारण मला गार्डनिंगचं काम करायचं होतं. ते काम करत असताना कसं धूळ उडते मातीची वगैरे, त्याच्यामुळे मी पुसत नव्हती. म्हटलं आधी झाडं वगैरे लावून घेऊ, त्याच्यानंतर आपण फ्रेंच डोअर पुसू. तर दिवाळीतच पुसायचे होते, पण मग टाइमच भेटला नाही मला. तर तेच आता इथे पटापट पुसून घेते. मधल्या बाजू सगळ्या पुसून घेते हळूहळू. आणि मधल्या बाजूच पुसायला टाइम लागतो. आणि बाहेरचं काही नाही, पटापट पुसून जातं, कारण बाहेरून डायरेक्ट पूर्ण ग्लास आहे, तर ते पुसायला इझी जातं. पण मधून आहे ना ते पाइपिंग आहे ना याची लोखंडी, आपली लोखंडीची पाईप आहे ना, तर ते पुसायला खूपच अवघड जातं, कारण त्याच्यात धूळ आलेली असते कोपऱ्यांना. तर ते एकदम नीट पुसावं लागतं. आणि फ्रेंच डोअर एकदम नीट पुसले ना तरच इतकं छान दिसतं. आतून घरातून सगळे झाडं दिसतात, त्याच्यामुळे आम्ही फ्रेंच डोअर केलेले आहे. इथे पहिले एकच सिंगल डोअर होता फक्त प्लायवूडचा, तर तो काढून आणि असं ह्या पद्धतीने आम्ही बनवलेला आहे. कॉर्नर फ्रेंच डोअर बनवलेला आहे. तर त्याचं रिझन तेच की बाहेरचा व्ह्यू दिसावा आम्हाला आमच्या टेरेस गार्डनचा. त्याच्यामुळे छान मधून हॉलमधून बसलं ना तर बाहेर सगळं दिसतं, एकदम छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर त्याच्यामुळे हे फ्रेंच डोअर मी तयार केलेले आहेत. आणि मला सर्दी झालेली, त्याच्यामुळे आवाज थोडासा चेंज येत असेल तुम्हाला. तर चला आता पटापट फ्रेंच डोअर पुसून घेते आणि बाहेरून पटापट पुसून घेते आणि बोल.
लावले आपण. असं छान एकदम भारी दिसतंय. आता पडदे लावेल ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी. शकता असे क्लीन झालेले आहे. ह्या साईडचं पण बघू शकता तुम्ही, पूर्ण क्लीन झालेलं आहे. एकदम मस्त, एकदम क्लिअर दिसत आहे छानपैकी. आणि तो दरवाजा पण बघा कसा क्लीन झालेला आहे, इतकं मस्त छान दिसतंय ना. आणि ह्या साईडचं पण पूर्ण आपले फ्रेंच डोअर एकदम क्लीन झालेले आहे. ह्या पद्धतीत इतकी धूळ आलेली ना, तर इतकी छान दिसतंय. आता एकदम मस्त दिसत आहे. तर खूप वेळ लागतो पुसायला, एक एक पूर्ण चौकोन पुसावं लागतो पूर्ण. एकदम क्लीन झालं आहे. आणि ह्या साईडचा कोपरा पूर्ण. तर असे आपले फ्रेंच डोअर दिसत आहे. कशी वाटली ते नक्की सांगा. तर चला आता पडदे लावून घेईल ना त्यावेळेस बोलते. तुम्ही बघू शकता पूर्ण क्लिअर दिसतंय फ्रेंच डोअर मधून. ह्या पण डोअर मधून पूर्ण क्लीन दिसतंय. तुम्हाला दाखवते, बघू शकता. इथे आवरलेलं आहे. आणि आज थोडी दमलीच होती आपले फ्रेंच डोअर पासून. आणि इतकी क्लिअर दिसतंय ना. कशी विहार वाटताय? विहारला खूप थंडी वाजते. तर आम्ही ना आता बाहेर चाललोय. म्हटलं चल थोडंसं बाहेर फिरून येऊ. आणि ते किचनच्या लाईट गेले होतं ना, ते सुद्धा घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी चाललो. तर आता हे लावून घेते. आणि आली का पडदे लावून देईल. ते सिंगल पडदे आहे ना ते लावून देईल. आणि जे जड आहे ना ते वेगळंच लावतील. तर बघू शकता किती क्लिअर दिसतंय. मस्त एकदम भारी दिसतंय ना, एकदम छान दिसतंय. आणि विहान केरळला काय खायचंय? मोमोज. चला लाईट घ्यायला आलो. आणि इथे डिफरंट लाईट्सला बघू शकता एकदम भारी आहे. ग्रीन, रेड, पिंक तर खूपच छान आहे बघू शकता. आणि बघू शकता माझ्या मागे एवढं लाईट्स ना. कियाला कसं वाटतंय? किती लाईट्स आहे बापरे. हा इकडे हे बघ. आणि हे दिवाळीला दिव्यांचं किती 1060, 1400 भारी एकदम. लाईट भेटले किचनच्या. आणि फॅन पण इतके छान छान बघितले. आता बसून घ्यायचं मला, किचनमध्ये फॅन बसवायचा आहे. आणि इतकी छान लाईट. भूक लागली आता जायचं ना. तर झालं आपलं इथलं काम. विशाल मोमोज आहे ना, इथं मोमोज खाण्यासाठी आलेलो आहे. आणि व तिकडे पुढे ना द ब्रँड हब जेव्हा मी आलीच ना मागच्या वर्षी, खूप छान जॅकेट वगैरे जीन्स वगैरे खूप छान मिळतात. तर तेच आता मोमोज घेतोय. हो ना. कियारा इकडे, आमची कियारा. इथे मोमोज घेतलेले आहे. केरळ मोमोज खायचे ना मस्त छान छान. हा चला. घरी आलो आणि इथे स्वयंपाक झालेला आहे माझा. पटापट स्वयंपाक करून घेतला. सिंपल डाळ, राईस, पोळी. आणि इथे ज्या लाईट बंद झाल्या होत्या त्या लाईट लावलेली आहे बघू शकता ती. आणि तिथली लावलेली आहे. तर आता इतकं उजेड पडतो छान. तर त्याच आता खूप दिवस झाले ना, मग ते कसं त्याचा ड्रायव्हर बंद पडतं. ह्या लाईटने चेंज करावं लागत, त्याचा ड्रायव्हर चेंज करावा लागतो. तर चेंज केलेला आहे. आणि मस्त लाईट आपल्याला लागलेली आहे. तर 2 दिवसापासून ते ना कसं तरी वाटायचं स्वयंपाक करायला वगैरे. आता इतकं फ्रेश वाटतंय बघू शकता, एकदम मस्त वाटतंय. तर आता उद्या विहानचं स्कूल आहे, वैभवचं हॉस्पिटल. तर भेंडी चिरून ठेवते, कापून ठेवते. तर तीच आपली गावठी पांढरी भेंडी आहे ना, तीच कापून ठेवते. आणि तीच मग ठेवून देते, बाकीचं आधी तयारी करू. आणि पडदे पण लावायचे. आता माझा स्वयंपाक झाला, भेंडी कापून ठेवून देणार. आणि ते जे सिंगल पडदे आहे ना ते लावून घेणार आज. आणि बाकी मग ते जाड पडदे आहे ते उद्या किंवा परवा लावेल. जे मधले पडदे आहे ना ते लावून घेते आज. आणि जे जड आहे ते उद्या लावेल. तर आता हे कुठले कुठले आहे ते आधी इकडचा आहे हा. तिला पिना लावायचं अजून, तिला लावून मग लावा लागते.
तर हे असे हुक आहे. आता हे हुक काढून घेते सगळीकडून. तर आता इथे फ्रेंड डोअर तर पुसलेले आहे. म्हटलं चला पडदे लावून देऊ. तर आज हेच पडदे लावणार आहे. आपले जे सिंगल पडदे आहे ना ते लावणार आहे आणि जे जाड पडदे आहे ते उद्या वगैरे लावेल. तर बघू शकता इथे मी सगळ्या पडद्यांना जे हुक आहे ना ते लावून घेते, कारण याची अडकवायची प्रोसेस थोडी वेगळी आहे ह्या पडद्यांची. तर याला काय म्हणतात, याला मला नाव आठवत नाही. या अशा पडद्यांना नाव आहे काहीतरी, तर ते मला आता आठवत नाही सध्या. जेव्हा आठवेल तेव्हा मी सांगेलच. ह्या पडद्यांच्या शिलाईला किंवा अडकवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ते तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला सांगा. हुक असतात मध्ये आणि अशा रिंग असतात, त्याच्यामध्ये हुक अडकवायचे असतात. तर नॉर्मली पडदे कसे रिंग असतात पडद्यांना आणि ते दुसरी घुसवायचे असतात पाईपमध्ये, पण याची प्रोसेस थोडी वेगळी आहे त्याच्यामुळे. आणि हे बनवून घेतलेले आहे, सगळे कस्टमाइज केलेले पडदे आहेत हे आम्ही. मॅचिंग घराला जसं बेज कलर आहे, म्हणजे बेज कलर थीम दिलेली आहे पूर्ण हॉलला, त्याच्यामुळे त्या पद्धतीचे मी पडदे वगैरे घेतलेले आहेत आणि बनवून घेतलेले आहे हे पडदे. तर तेच आता ही सध्या लावून देते, त्याच्यानंतर ते जाड पडदे लावणार. तर चला आता पटापट लावून घेते आणि मग तर बघू शकता असे लावून दिलेले आहे मस्त आणि एकदम भारी दिसत आहे पडदे लावले की. तर अशा पद्धतीने मस्त लावलेले आहे. आणि ह्या साईडचे पण ह्या साईडचे बघू शकता असे वरती असे लावलेले आहे. चला तेच पडदे लावून झाले आहे. आता जेवण करायचं आहे. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आज फ्रेंड डोअर क्लीन केले वगैरे, घरातलं आवरलं, झाडं लावले. तर असा पूर्ण दिवस होता माझा. तर कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.